लोक म्हणतात भगवंताला शोधायला मंदिरात जावं लागतं, पण या अथांग भक्तीच्या महासागरात आल्यावर समजेल की ईश्वर एका मूर्तीत नाही तर इथे चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात वसलाय. स्वागत आहे तुमचं फील्ड फाईल्सच्या एका अत्यंत खास भागात, वारीच्या या पावनभूमीत. म्हटलं जातं की जगातला प्रत्येक रस्ता हा आपल्याला आपल्या घराकडे घेऊन जातात, पण दरवर्षी आषाढ महिन्यात असा एक रस्ता तयार होतो जो आपल्या भक्तांना आपल्या विठुरायाकडे घेऊन जातो. तर आज मी आलो आहे बरड गावामध्ये, तालुका फलटण, जिल्हा सातारा आहे, जिथे माऊलींची पालखी आज मुक्कामासाठी आहे. तर आपण बघू शकता की वारकरी म्हणजे दिवसभर चलून थकलेले, तरी म्हणजे दिवसभर चलून सुद्धा ते अजूनही थकलेले त्यांचा भाव चेहऱ्यावर दिसून येत नाही. एक प्रसन्नता त्यांच्या मनात आहे. तर आपण काही वारकऱ्यांना सुद्धा बोलणार आहोत. तर चला. रामकृष्ण हरी. गाव कोणतं आहे तुमचं? माझं गाव मनसर. मनसर. हा हा हा. किती वर्ष झालं वारी करता तुम्ही? 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झालं. म्हणजे वर्षभर एक संसाराच्या प्रपंचात राहता तुम्ही, पण इथं आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला मग? चांगलं वाटत वारी. हा. बर. म्हणजे तुम्ही मग सगळे गावातलेच मिळून आलेले आहेत का इथं? नाही, गावगावची असतात ना. आळंदीची दिंडी 1 नंबरची आमची. हा हा. मग आता म्हणजे आता तुम्ही म्हणजे सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे इथं बनवणार? हा हा. म्हणजे तुम्ही एक म्हणजे अन्नदानाचं इथं एक काम करणार आहात. त्याच्यामध्ये तुमचा हातभार लागलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूप चांगलं वाटतंय. या माऊलीच्या सोहळ्यात मी 20 वर्ष झाले माऊली ज्ञानेश्वर दिघ्यांच्या वारीला येतो आम्ही. ते खूप सहकार्य करतात आम्हाला, गरीबाला समजून घेते. माऊलीनी सगळ्याला सांगितलंय की चला बाबा पायी वारी. मग ती ओवी एक माऊलीची, अग्नी कष्ट खाये ते काष्टाची अग्नी होये, मरिता मारिता पाये स्वरूप माझे. माऊलीने खूप त्रास सहन केला. आपल्याला एवढा त्रास नाही, फक्त आम्ही स्वयंपाकाला सहकार्य करतो. ही आळंदीकरची दिंडी आई माऊलीनी. मावशी एक सांगा, दिवसभर वारकरी चलत राहतात नॉनस्टॉप, हो, त्यांना थकवा म्हणजे असं चेहऱ्यावर का जाणवत नाही? ह्याचं कारण काय असं? म्हणजे हरिनामाच्या गजरात त्यांना काही जाणवत नाही आणि समाज खूप मोठा संघ असतो. माऊली माऊली करीत चालते आपली देवाच्या दिशानी, की केव्हा आम्हाला पांडुरंगाची भेट होईल, केव्हा आम्ही पंढरपुराला पोहोचू. माऊलीने खूप त्रास काढलेला आहे, त्या पद्धतीने तू चलत. आता तुम्ही इतके दिवस असं म्हणजे विठुरायाचं नाव घेत जाणार, भक्ती मध्ये पूर्ण आता तुम्ही लीन राहणार. एकदा तुम्ही पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं, तुम्हाला म्हणजे ते कसं म्हणजे ऊर भरून येणार. तर तिथं गेल्यानंतर म्हणजे आता 7 वर्ष झालं तुम्ही वारी करताय, तर 7 वर्षामधला म्हणजे तुमचा एक अनुभव सांगा जे की तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आमचा अनुभव, ती वारी आली की आम्हाला वाटत कधी जावा वारीला. बाहेर गेल्याने वाटतो, बाहेर तर कमी, पण वारी आली की आम्हाला आनंद मावत नाही. ते नाही का, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, आणि प्रत्यक्ष चक्रपाणी विटेवरी. आहे का नाही? बरोबर. तर आपण पाहू शकता, माहेराला जाण्यापेक्षा आनंद जर वारीमध्ये जर भेटत असेल तर कोणत्याही माऊलीला त्याच्यापेक्षा जास्त सुख नाही, असं या माऊलींचं म्हणणं आहे. तुम्ही आमच्यासोबत बोललात, धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी, आपल्यासोबत एक वारकरी आहेत, आपण त्यांचा वारीतला अनुभव आज जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं नाव काय? माझं नाव देवेंद्र नामदेव महाराज निडाळकर. आपलं गाव? माझं गाव पुणे जिल्ह्यामध्ये सिंहगडाच्या पायथ्याला डोंजे म्हणून आहे. किती वर्ष झालं आपण वारी करता? 1997 पासून मी वारी करतो. 1997 पासून. म्हणजे एक प्रश्न आहे की आजकालचा जो तरुण आहे तो व्यसन, नंतर वाईट संगत, अशा विविध वाईट मार्गांना जात आहे, तर वारीमधून त्या तरुणांना आपण काय संदेश देऊ शकता? ज्याला या परमार्थाचं व्यसन लागलं त्याला इतर व्यसन करायची गरज लागत. हेच मोठं व्यसन आहे. बरोबर. व्यवहारामध्ये सर्वात मोठी 2 व्यसनं सांगितले,
व्यसने तरी हिचं दोन्ही जणी कोणी साधेल, साधने तरी हिचं दोन्ही जणी कोणी साधेल. 2 साधन आहेत. कोणती साधने आहेत? 2 व्यसने आहेत, परद्रव्य आणि परनारी. परद्रव्य आणि परनारीचं व्यसन संपलं तर बाकी कोणतीच व्यसन काय करू शकतो. त्या अंतर्गत सगळी व्यसन आहेत. यांच्यात सगळं होऊन जाते. ज्ञानेश्वर महाराजांची कृपाक्षेत्र असं आहे, वारी केल्यानंतर समभाव जागृत होतो, समानत्व येतं. आता इथे सगळे काय बसलेले असतात. बाहेर गेलेले तुम्ही स्त्री पुरुष भेदभाव लईच उघडा पडतो. इथे स्त्री काय आणि पुरुष काय काहीच वाटत नाही. लहान काय आणि मोठा काय काही आणि म्हणजे दिवसभर वारकरी चालतात, हरिनामाचा गजर करतात, पण संध्याकाळी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक तेच दिसून येतं किंवा ते थकलेले जाणवत नाहीत. याचं कारण काय असतं? जास्त आहे. इथं येण्याचा उद्देश काय आहे? भजन आहे. इथं येण्याचा उद्देश काय आहे? ज्ञानोबरायांची संगत आहे. इथं येण्याचा उद्देश काय आहे? अनेक मोठ्या महात्म्यांची संगत होती. उगवलेला दिवस आज सार्थकी लागला म्हणून सकाळी जी प्रसन्नता असते तीच रात्री प्रसन्नता असते. दिवस सार्थकी लागला ना, तुमची आमची भेट झाली, दिवस सार्थकी लागला. आणि दिवस ज्याचा सार्थकी लागत नाही त्याच्या तोंडावर काय होणार? उदासीनता येणार. पण ज्याचा दिवस सार्थकी लागला त्याचं काय होणार? प्रसन्नता चेहऱ्यावर. तर आपल्यासोबत अतिशय सुंदर संवाद साधलेला आहे. तर धन्यवाद माऊली. धावपळीच्या या आयुष्यात कधीतरी थांबून या भक्तिसागरात स्वतःला हरवून पाहणं गरजेचं असतं. कारण वारी म्हणजे फक्त पंढरपूरची वाट नाही, तर स्वतःकडून त्या सावळ्या विठ्ठलाकडे जाणारा एक सुंदर प्रवास आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि फील्ड फाईल विथ प्रसन्ना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा माऊली माऊली.